बातमी नवी मुंबई विमानतळासंदर्भातली आहे। नवी मुंबई विमानतळावर चौथं टर्मिनल उभारण्याचा प्रस्ताव आता दिला जातोय। आणखी एक रनवे बांधण्याच्या शक्यतेचा अभ्यास केला जातोय। सिडकोकडून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सध्या सुरू आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा ग्रीनफील्ड आणि नियोजित विस्ताराचा प्रकल्प आहे। सध्याच्या अधिकृत आराखड्यानुसार अंतिम टप्प्यामध्ये इथं 2 समांतर रनवे आणि 3 टर्मिनल असणार आहे। सध्या 1 रनवे आणि 1 टर्मिनल इमारत तयार करण्यात येणार असून 25 डिसेंबरपासून प्रत्यक्ष वाहतूक सेवा सुरू होणार आहे। त्यामुळे नवी मुंबई विमानतळावर चौथा टर्मिनल उभारण्याचा प्रस्ताव आता मिळतोय। सिडकोकडून त्याला मंजुरी सुद्धा देण्यात आली। मुंबई विमानतळावर चौथं टर्मिनल उभारण्याचा प्रस्ताव आता दिला जातोय। आणखी एक रनवे बांधण्याच्या शक्यतेचा अभ्यास सुद्धा यावेळी करण्यात येतोय। नवी मुंबई विमानतळाला आणखी एक रनवे मिळू शकणार आहे। सिडकोकडून सल्लागार नियुक्तीची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे। नवी मुंबई विमानतळावर चौथं टर्मिनल सुद्धा आता उभं राहणार आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात माझे प्रतिनिधी साहिल रेळेकर आपल्या सोबत आहे। साहिल, चौथं टर्मिनल आता नवी मुंबई विमानतळाला मिळतंय, काय माहिती आहे? निश्चितच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन म्हणजे यापूर्वी झालं होतं, मात्र प्रत्यक्षात उड्डाणाला सुरुवात येत्या 25 डिसेंबरला होणार आहे। त्या अनुषंगाने विविध हालचालींना आता वेग येऊ लागलाय। तर निश्चितच चौथ्या टर्मिनलसाठी आता आणखी एक प्रस्ताव पुढे आला आहे। तर या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3ऱ्या समांतर धावपट्टीच्या विकासासाठी आणि सविस्तर तांत्रिक व्यावसायिक व्यवहाराचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सिडकोने आता सुरू केलेली आहे। या अभ्यासासाठी नामांकित आणि पात्र स्वतंत्र संस्था तसंच संयुक्त उपक्रम संघटनांकडून निविदा मागवण्यासाठी प्रस्ताव पुढे येतोय। याला रिक्वेस्ट फॉर प्रपोजल RPF तयार करण्यात आलेली आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद साहिल, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।